अकोला जिल्ह्यात बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे प्रकार अकोला न्यूज नेटवर्कने प्रसारित करताच अनेक तक्रारी समोर येत आहेत। पातूर तालुक्यात शेकडो एकरात पेरलेलं सारस 335 बियाणं उगवलेलंच नाही। आता कृषी विभागाने चौकशी सुरू केली आहे। अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांवर बनावट बियाणांचं संकट ओढवलं आहे। विशेषतः पातूर तालुक्यातील अनेक शेतकरी सारस 335 या कंपनीचे सोयाबीन बियाणे वापरूनही त्यांचे अंकुरणच न झाल्यामुळे ते प्रचंड अडचणीत आले आहेत। शेकडो एकरावर सोयाबीन आणि तुरीची पेरणी करण्यात आली होती। चांगल्या पावसानंतरही पेरलेलं बियाणं उगवलं नाही, यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च ओढवतोय। या संपूर्ण प्रकारामध्ये शेतकऱ्यांनी बनावट बियाणांमुळे फसवणूक झाल्याचा आरोप करत कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या आहेत। परिणामी कृषी विभागाने चौकशी सुरू केली असून सारस 335 या बियाणाचे नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत। या संदर्भात जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की प्रयोगशाळेतील अहवालानंतरच दोषी कंपनीवर कडक कारवाई केली जाईल। दरम्यान जिल्ह्यातील इतर भागांतील शेतकऱ्यांकडूनही अशाच प्रकारच्या तक्रारी येत असल्याने ही बाब गंभीर बनली आहे। शेतकऱ्यांच्या जीवावर बोगस बियाणांचा खेळ सुरू राहिल्यास याचे परिणाम गंभीर होतील, हे प्रशासनाने लक्षात घेण्याची वेळ आली आहे। यामध्ये ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने समितीची जी क्षेत्रीय पातळीवरती भेट सुरू आहे। आजही आपली समिती क्षेत्रीय पातळीवर असून त्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्याच्याबाबत तपासणी सुरू आहे आणि त्या तपासणीमधून ज्या कंपन्यांच्या नमुन्याबाबतची बियाणे उगवल्याच्या तक्रारी आहेत अशा कंपन्यांच्या त्या लॉटचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येईल। प्रयोगशाळेत नमुना अपात्र आल्यास त्याच्यावर बियाणे अधिनियम 1966 नुसार पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल।